आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे जुलैचा दुसरा आठवडा संपत आला तरी मराठवाड्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। आधीच कमी पावसामुळे तब्बल 35% क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत, तर ज्या क्षेत्रावर लागवड झाली आहे ती पिकं सुद्धा आता धोक्यात आली आहेत। विशेषतः मराठवाड्याचं प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीवर पावसाअभावी संकट ओढावलं असून अनेक ठिकाणी कपाशीची रोपं माना टाकताना दिसत आहेत। राज्यातील हवामानाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील आठवडा निर्णायक ठरणार आहे, कारण वेळेत पाऊस झाला नाही तर लाखो हेक्टरवरील पिकं वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान पावसाच्या या लहरीपणाचा फटका केवळ शेतीलाच नाही तर ग्रामीण अर्थकारणाला सुद्धा बसू लागलाय। अनेक भागात आठवडी बाजारांमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एक अतिशय गंभीर मुद्दा आज सकाळपासून चर्चेत आहे, तो म्हणजे पाणी पुरवठ्याचं संकट सुद्धा आता या पावसाच्या संकटापाठोपाठ आलेलं आहे। जवळपास 44% पाणीसाठा राज्यभरातल्या सगळ्या प्रमुख धरणांमध्ये आणि मराठवाड्यातली स्थिती तर त्याहीपेक्षा भयंकर आहे। पण आता कुठेतरी दिलासा मिळणार चित्र संभाजीनगर शहरात पाहायला मिळतो। शहरात फक्त ग्रामीण भागात हे चित्र नाहीये। आपल्याला पाऊस एकीकडे ऊन देखील पडलेला आहे आणि दुसरीकडे रिमझिम पाऊस असा देखील सुरू आहे। त्यामुळे हा जो पाऊस पडतोय हा खरंच किती कामाचा आहे याचा विचार केला तर हा पाऊस तुरळक असा पाऊस पडतो आणि हेच तुरळक पाऊस शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा बनतोय, कारण समाधानकारक असा पाऊस मराठवाड्यात होत नाहीये। त्यामुळे पेरण्या रखडल्या आहे, बाजारपेठेत त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे। आठवडी बाजारात आपण आज चक्कर मारली, अनेक व्यवहार ठप्प पडले। आठवडी बाजार हाचा व्यवहार हा 50%वर आलेला आहे। शेतकऱ्यांकडे पैसा नाहीये आणि शेतात काही लावलेलंच नाहीये, ते उगवण्याची भीती आहे। त्यामुळे शेतकरी देखील बाजारपेठेत जात नसल्याचे चित्र आहे। आता संभाजीनगरमध्ये काही वेळापूर्वी रिमझिम असा पाऊस सुरू झालाय, पण मी माझा तुम्ही शर्ट देखील बघितला तर भिजत देखील नाही असा हा सगळा पाऊस आहे। त्यामुळे खरंच मराठवाड्यात आणखी ही दमदार पावसाची गरज आहे, कारण परिस्थिती आता भयंकर होत चाललेली आहे। पहिल्या ज्या पेरण्या झाल्या त्यानंतर आता दुसऱ्या पेरण्या होऊ शकत नाही, कारण जुलैची दुसरा आठवडा लोटलेला आहे आणि त्यामुळे आता नवीन पेरणी होणार नाही। आता जी पेरणी झालेली आहे ते जगवणं शेतकऱ्यांसाठी महत्वाचं असणार आहे। आपण जर आकडेवारी बघितली तर 44% पेरण्या अजून झालेल्या नव्हत्या आणि आता हे पेरण्या होऊ शकत नाही। त्यामुळे हे जे 44% जे शेतकरी आहेत त्यांच्या हातची यावेळीची पेरणी तर गेलीच गेली, पण ज्यांनी पेरणी केली आहे त्यांना आता हे पिकं वाचवण्यासाठी धडपड चालू आहे। 12-1 वाजता जेव्हा ऊन पडतं तर हे सगळे पिकं माना टाकतायत आणि पुढचा आठवडा या शेतकऱ्यांच्या हातात आहे। पुढच्या आठवड्याभरात जर पाऊस पडला तर ठीक, अन्यथा ही पिकं देखील वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे असा जो रिमझिम पाऊस पडतोय या पावसातून काहीच होणार नाही। पिकं आठवडाभर जगतील, मात्र ती मोठी होणार नाही। आता सध्या आपण जर शेतामध्ये पिकांची अवस्था बघितली, आपण स्क्रीनवर जो व्हिज्युअल बघतोय हा झाड म्हणजे कापसाचं झाड आतापर्यंत गुडघ्यापर्यंत यायला पाहिजे होतं, मात्र त्याची वाढच होत नाही कारण पाऊस पडत नाही आणि हे विदारक चित्र आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळतं। विनोद सर, अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय मराठवाड्यातली स्थिती अतिशय भयंकर आहे आणि जवळपास 24% इतका पाणीसाठा मराठवाड्यात शिल्लक आहे। त्यामुळे पुढचं वर्षभर पाण्याचं नियोजन कसं करायचं याची चिंता विभागीय प्रशासनाला लागली आहे।